So let's learn about the mass and the weight. Here, first of all, we learned about the mass. मास मराठीत त्याला आपण म्हणतो वस्तुमान. काय म्हणतो? वस्तुमान. बघा, the amount of matter present in a substance, amount of matter present in a substance is called its mass. म्हणजे पदार्थातील द्रव्य संचयनाला काय म्हटलेलं आहे? वस्तुमान असं म्हटलेलं आहे. मॅटर हॅज अ नॅचरल टेंडन्सी टू रेझिस्ट अ चेंज इन इट्स स्टेट विच इज कॉल्ड इट्स इनर्शिया. म्हणजे नैसर्गिकपणे स्थितीबद्दल विरोध करण्याची प्रवृत्ती म्हणजेच जडत्व. जडत्व म्हणजे इनर्शिया, लक्षात ठेवायचं. जडत्व म्हणजे काय? इनर्शिया. म्हणजेच काय? नैसर्गिक पद्धतीनं स्थितीमध्ये बदल करण्याची जी प्रवृत्ती आहे तर त्याला, किंवा विरोध करण्याची जी प्रवृत्ती आहे तर त्याला काय म्हटलेलं आहे? जडत्व किंवा इनर्शिया असं म्हटलेलं आहे. मास इज अ क्वालिटेटिव्ह मेजर ऑफ द इनर्शिया ऑफ अन ऑब्जेक्ट. म्हणजे वस्तुमान हे वस्तूच्या जडत्वाचे गुणात्मक माप आहे. जिथे वस्तुमान जास्त तितके जडत्व ही जास्त असते. द लार्जर द मास ग्रेटर इज द इनर्शिया. मास इज अ स्केलर क्वांटिटी. आता इथं काय दिशेचा विचार केला जातो का? बघा, मास स्केलर क्वांटिटी काय आहे? वाय मास इज कॉल्ड एज अ स्केलर क्वांटिटी? बिकॉज वी डझंट टेक इन कन्सिडरेशन डिरेक्शन. ओके, दॅट इज वाय इट डज नॉट चेंज फ्रॉम प्लेस टू प्लेस. Okay, first one, it doesn't change from place to place. From here, if you take your body weight is approximately 50 kilo, but if you are where to another country and if you are looking your weight in that country also, it will be the same. That is, place doesn't matter the change in the weight of your own body. Okay. The quantities mass and weight are however different. Gram and kilogram are the units of the mass. बघा, ग्रॅम आणि किलोग्रॅम ही वस्तुमान मोजण्याची दोन एकक आहेत, ग्रॅम आणि किलोग्रॅम. When we use the two pan common balance in shop, we compare the two masses. म्हणजे दुकानदाराकडील दोन पारड्यांमध्ये तराजू वापरून आपण दोन वस्तुमानांची काय करतो? तुलना करतो. लक्षात आलं? मास म्हणजे काय? लक्षात आलं का? बघा, म्हणजे हे जागा परत्वे न बदलणारं ठिकाण आहे. म्हणजे कुठलीही जागा बदल तरी वजनामध्ये, तुमच्या वस्तुमानामध्ये कोणताही बदल होत नाही. आता वेट म्हणजे काय? बघा, व्हॉट वी मेजर इन ग्रॅम्स, और किलोग्रॅम इज द मास अँड नॉट द वेट. आपण ज्या वस्तू ग्रॅम किंवा किलोग्रॅम मध्ये मोजतो ते त्यांचे वस्तुमान आहे नसून वजन म्हणजे वस्तुमान आहे. लक्षात घ्या, या वस्तुमानावर जेवढे गुरुत्वीय बल, द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्टिंग ऑन दिस मास इज कॉल्ड इट्स वेट. आपण 6वी मध्ये बघितलेलं आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्टिंग ऑन एन ऑब्जेक्ट इज कॉल्ड इट्स वेट. वेट म्हणजे वजन, लक्षात ठेवा. आणि मास म्हणजे काय? वस्तुमान. या दोन्ही वेगवेगळ्या क्वांटिटी आहेत. म्हणजे एखाद्या वस्तूवर जर आपण सांगताना आपलं बॉडी वेट सांगताना आपण काय करतो? वेट हा शब्द वापरतो. म्हणजेच काय? वस्तुमान वापरत नाही तर आपलं वजन सांगतो. म्हणजेच आपल्यावर गुरुत्वीय बल कार्यरत आहे आणि ह्या म्हणून तर आपण आपलं काय सांगतो? वजन सांगतो, वस्तुमान सांगत नाही. बघा, द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बाय विच द अर्थ अट्रॅक्ट्स an object towards its center is called the weight of the object. Therefore, weight is a vector quantity. It is different at different places on the earth. बरोबर आहे. गुरुत्वीय बल काही ठिकाणी जास्त असतं, काही ठिकाणी कमी प्रमाणात आपल्याला आढळतं. बरोबर आहे. जसं जर पृथ्वीच्या पृष्ठभागापासून आपण वर जाऊ तसं गुरुत्वीय बल हळूहळू नाहीसं होऊन जातं. बरोबर आहे. म्हणून जसं आपलं इथं वजन जे दाखवतं तेच पृथ्वीच्या कक्षेबाहेर आपलं दाखवणार आहे का? तर ते दाखवू शकत नाही. बरोबर आहे. तर ह्यामुळंच वेट जे आहे हे काय आहे? वेक्टर क्वांटिटी असं सांगितलेलं आहे. लक्षात आलं का? पहा, पुढच्या भागामध्ये काय सांगितलेलं आहे बघा. पान नंबर 42.
possible to use one and the same unit to measure the physical quantities such as the mass, weight, distance, velocity and temperature. वस्तुमान, वजन, अंतर, वेग, तापमान इत्यादी भौतिक राशीचं मोजमाप करत असताना एकाच एककाचा वापर करता येईल का, असा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. तर दैनंदिन व्यवहारात आपण वेगवेगळ्या भौतिक राशींचं काय करतो, मोजमाप करतो. भौतिक राशी ह्या एकमेकांपासून भिन्न असल्याने प्रत्येक राशीचे मोजमाप करण्यासाठी विशिष्ट एकक वापरले जाते. म्हणून वेगवेगळ्या राशींचे मोजमाप करताना त्यानुसार निरनिराळी एकके वापरली जातात. बघा काय सांगितले, इन एव्हरीडे अफेअर्स, आपण दैनंदिन जीवनामध्ये वी मेजर अ मेनी डिफरंट क्वांटिटीज, आपण अनेक गोष्टींचं मापन करतो. मग ते दूध असेल, बरोबर आहे, किंवा अंतर असेल, किंवा एखादी डायग्राम काढत असताना मेजरमेंटच असतील, वहीमधल्या आकृतीचं असेल, किंवा कापड असेल, किंवा जागेची लांबी असेल, अनेक गोष्टी, टेम्परेचर असेल, अनेक गोष्टींचं आपण मापन रोज करत असतो. As these physical quantities are different from each other, a specific unit used to measure each quantity. प्रत्येक ह्याचं मापन करत असताना ही ज्या सगळ्या फिजिकल क्वांटिटीज ह्या डिफरंट आहेत आणि म्हणून डिफरंट युनिट्सचा आपण उपयोग करून ते एक्सप्रेस करत असतो. लक्षात आलं का बघा. त्यानंतर बघा डू यू नो मध्ये बघा काय सांगितलेलं आहे, आपल्याला पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे वजन असते. चंद्राचे गुरुत्वीय बल कमी असल्याने तेथे पृथ्वीपेक्षा आपले वजन कमी भरते. वस्तुमान मात्र दोन्ही ठिकाणी सारखेच असते. म्हणजे पृथ्वीवर जर आपलं वजन 50 किलो असेल, वजन मी म्हणते, लक्षात आलं का बघा, असेल, तर चंद्रावर आपण गेल्यानंतर हे वजन मात्र आपलं काय वाढ लागतं, बदलतं. म्हणजेच काय, चंद्रावर गेल्यानंतर गुरुत्वीय बल नसल्यामुळे आपलं वजन तिथं कमी भरतं. लक्षात आलं काय. मात्र वस्तुमान मात्र पृथ्वीवर जेवढं आहे तेवढंच वस्तुमान आपलं चंद्रावर सुद्धा असणार आहे, एकसारखंच असणार आहे. लक्षात आलं का, पहा. ओके. स्टँडर्डाइज्ड मेजरमेंट म्हणजे प्रमाणित केलेलं मापन. आता प्रमाणित म्हणजे काय, तर बघा, जर समजा पहिल्यांदा मी उदाहरण सांगते मग तुम्हाला एक्सप्लेन करते. सुतळीचा एक गुंडा तुम्हाला दिलेला आहे आणि 4-5 मुलांना तुमच्या हाताला, म्हणजे वर्गातील एका विद्यार्थ्याने 4 हात सुतळी मोजून ती कापावी. म्हणजे असे 4 हात घेतल्याने कापावी. परत दुसऱ्या मुलांना तेवढे 4 हात घ्यायचे, कापायचे. असं जर चौघांचं बघितलं, 4 मुलं आहेत वर्गातली आणि 4 मुलांना आपण सुतळीचा दोरा दिलेला आहे आणि त्यांना 2 वीत, प्रत्येकाला 2 वीत असं हे करायचं सांगितलं. तर तुमच्या असं लक्षात येईल, ज्यावेळी आपण 4ही जणांचे सुतळीचे तुकडे आपण ज्यावेळी एकत्र करू त्यावेळी मात्र प्रत्येकाची लांबी वेगवेगळी येणार आहे. समजा ह्याची लांबी आहे 5 असेल तर ह्याची 6 येणार आहे, तर ह्याची 9 येणार आहे, तर ह्याची 4 येणार आहे. अशी वेगवेगळ्या लांबीचे तुकडे आपल्याला मिळाले. आता हे का झालं, हे का झालं सांगा बरं. 1 2 3 4 ही 4 वेगवेगळी वर्गातली मुलं आहेत. प्रत्येकाला सुतळीचा गुंडा दिलेला आहे आणि प्रत्येकानं आपल्या हाताच्या एवढं अंतर घेऊन 2-2 वीत काय घेऊन कापायचं आहे. आणि ज्यावेळी 4ही तुकडे आपण एकत्र केले त्यावेळी मात्र आपल्याला लांबी अशी वेगवेगळी दिसलेली आहे. असं का झालं तर बघा, standardized measure are required for measuring things. Such a measures are called as a standard units. आपण जे मोजलं हे हाताच्या साहाय्याने मोजलं. व्यक्ती परत्वे, उंची परत्वे,
हे मापन काय असणार आहे, भिन्न असणार आहे. कोणाचा हात छोटा असणार आहे, कोणाचा हात मोठा असणार आहे, बरोबर आहे. आणि म्हणून हे आपल्याला ॲक्युरेट मेजरमेंट आलं नाही. म्हणजेच हात म्हणजे मोजण्याचं एकक नाही किंवा मोजण्याचं साधन नाही. बघा, म्हणूनच काय केलेलं आहे, हे मापन ॲक्युरेट येण्यासाठी काय केलेलं आहे, काही जी मापन पद्धती आहेत ह्या प्रमाणित केलेल्या आहेत. प्रमाणित म्हणजे इथं जर आपण लांबी मोजण्यासाठी जे युनिट वापरतात तेच पूर्ण जगभर वापरलं जातं. टेम्परेचर मोजण्यासाठी असेल किंवा व्हेलॉसिटी म्हणजे वेग मोजण्यासाठी असेल, जे अंतर आपण इथं मोजणार आहे ते जगभर केलं जातं. त्याला काय म्हटलं जातं, प्रमाणित केलेलं आहे असं म्हटलं जातं. म्हणजेच काय बघा, स्टँडर्डाइज मेजर आर रिक्वायर्ड फॉर मेजरिंग थिंग्स. सच मेजर्स आर कॉल्ड ॲज अ स्टँडर्ड युनिट्स. म्हणजे मापनासाठी प्रमाणित मापनाची आवश्यकता आहे. या मापनांना एकत्रितपणेच प्रमाणित एकके असं म्हटलं जातं. म्हणजे लांबी मोजायची तर मीटर, सेंटीमीटर आणि किलोमीटर हे जसं इथं आहे तसं जगभरातही हेच एककामध्ये ते मोजलं गेलं पाहिजे. आणि हे जेव्हा अशी एककं काय होतात, सगळे जगभर एकच मोजले जातात, त्यावेळी त्यांना काय म्हटलं जातं, प्रमाणित असं म्हटलं जातं. लक्षात आलं का पहा. म्हणजेच काय बघा, फॉर एक्झाम्पल मीटर इज स्पेसिफाईड युनिट फॉर मेजरिंग लेंथ. A certain distance has been accepted as a standard for 1 meter. Why is there is a need for such a standard unit? आता हे स्टँडर्डाइज का करायला लागलं? Suppose the span of hand is accepted as a unit for measuring length. जर आपल्याला हात म्हणजे हात ह्या दोन्ही बोटांमधलं अंतर एक वीत आपण म्हणतो की नाही, हे जर प्रमाणित झालं असतं तर व्यक्ती परत एकच मापन आलं असतं का? नाही. मापनामध्ये आपल्याला काय आली असती, भिन्नता आली असती. बरोबर आहे. However, the length of the cloth measured by each of us will come out to be different. That is why hand span cannot be a standard unit for measuring length. आणि म्हणूनच लांबी मोजण्यासाठी हात हे प्रमाणित एकक होऊ शकत नाही, कारण व्यक्ती परत्वे त्याची भिन्नता येते. एक सूत्रतेपणा येणार नाही, व्यवस्थितपणा येणार नाही. उदाहरणार्थ जर पूर्वीच्या सारखं जर कापड जर आपण हाताने मोजायला लागले तर काही यांची जी मुलं उंच आहेत त्यांचे हात पण लांब असणार आहेत आणि त्यामुळं 1 मीटर 1.5 मीटर प्रत्येकाला कापड एकसारखंच मिळेल का? मिळणार नाही. आणि म्हणून ही भिन्नता येऊ शकते. बरोबर आहे. म्हणून हात हे युनिट नाही आहे. लक्षात आलं. तर ह्या प्रचलित मापन पद्धती कोणत्या आहेत बघा, MKS आणि CGS या दोन पद्धती आहेत. बघा काय सांगितलेलं आहे, MKS पद्धत आणि CGS पद्धत. MKS आणि CGS या दोन ज्या पद्धती आहेत त्या पद्धती जगभर त्याच पद्धतींमध्ये वापरल्या जातात की ज्या प्रमाणित पद्धती आहेत. बघा, MKS पद्धती इज इन दिस सिस्टीम डिस्टन्स इज मेजर्ड इन मीटर, मास इन किलोग्रॅम अँड टाइम इन सेकंड. या ह्याच्यामध्ये मास जे आहे, त्यानंतर डिस्टन्स आणि टाइम, ह्या तीन जे आहेत. टाइम इथं सेमच आहे, इथं पण CGS पद्धतीमध्ये टाइम सेकंदामध्येच मोजला जातो. डिस्टन्स हे किलोमीटर मध्ये मोजलं जातं MKS मध्ये आणि तेच हे सेंटीमीटर मध्ये मोजलं जातं. मास हे इथं मीटर आणि सेंटीमीटर, मीटर आणि सेंटीमीटर. आणि मास जे आहे म्हणजे वस्तुमान जे आपण हे किलोग्रॅम आणि मास हे ग्रॅम मध्ये मोजलं जातं. हे जे आहे यालाच काय म्हटलं जातं, प्रमाणित केलेली एकके. लक्षात ठेवा. बघा काय सांगितलेलं आहे, इन दिस सिस्टीम डिस्टन्स इज मेजर्ड इन मीटर, डिस्टन्स इज मेजर्ड इन मीटर, डिस्टन्स मेजर्ड इन सेंटीमीटर. ओके. मास इन किलोग्रॅम अँड time in second. In this and CGS system, in this system distance is measured in centimeter, mass in gram and time in second. In the MKS system measurement distance measurement of
डिस्टन्स मास टाइम आर एक्सेप्टेड ॲज अ फंडामेंटल क्वांटिटीज. आता इथं नवीन एक कन्सेप्ट आली फंडामेंटल म्हणजे मूलभूत राशी. कोणत्या कोणत्या आहेत? डिस्टन्स मास अँड टाइम आर द फंडामेंटल क्वांटिटीज. दीज 3 क्वांटिटीज आर यूज मेजर ऑल अदर क्वांटिटी. म्हणजे ह्या 3 प्रमुख राशी आहेत आणि याचा वापर करून इतर. मग आता डिस्टन्समध्ये लेंथ पण आली, ब्रेड पण आली, हाईट पण आली. म्हणजे डिस्टन्सवरून हे तिन्ही पण काढता येतात. आणि दुसरं आहे मास आहे, बरोबर आहे. मग मास हे वस्तुमान आपण ग्रॅममध्ये किलोग्रॅममध्ये आपण सांगू शकतो. आणि टाईम जे आहे हे सेकंद आवर ज्या पद्धतीनं ते वापरलं जातं. आता त्या पद्धतीनं कंप्लीट द फॉलोइंग चार्ट आहे तो फक्त जसं हे मी सांगितलेलं आहे तसं फक्त ते पुस्तकामध्ये तुम्ही लिहायचं आहे. लक्षात आलं. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण फंडामेंटल क्वांटिटीज म्हणजे काय आणि त्या कशा वापरल्या जातात याबद्दल माहिती पाहू.